नमस्कार मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये अंकुश अबोलीजवळ येतो आणि काय झालं, कुठे तो बहुरूपी, तू त्याला पाहिलंस का असं विचारत असतो. अबोली मात्र अंकुशवर बंदूक रोखते आणि मोक्ष असं उद्गारते. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली अगं भानावर ये, काय झालंय तुला, तो बहुरूपी कुठे. परंतु अबोली आता अंकुशवर बंदूक रोखूनच असते आणि मोक्ष असं म्हणत असते. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली काय तू माझ्यावर गोळी झाडणार का. अगं आठव, मी तुझा अंकुश आहे, ज्याला परत आणण्यासाठी तू स्वतःच्या जीवाची ही बाजी लावली होतीस. परंतु अबोली काही भानावर येतच नाही. तर तेव्हाच तो बहुरूपी आता हसतच मागे उभा असतो. अंकुशचं त्याच्याकडे लक्ष जातं आणि तितक्यात अबोली अंकुशवर गोळी झाडते. अंकुश अबोली असं ओरडतच खाली कोसळतो. तेव्हा तो बहुरूपी खूपच खुश झालेला असतो. तर अंकुशच्या आवाजाने अबोली भानावर येते आणि रडतच अंकुशला उठवण्याचा प्रयत्न करत असते. अबोली म्हणते, सर अहो डोळे उघडा, भानावर या. परंतु अंकुश बोलतो, अबोली अगं खूप उशीर झालाय, पण मी खूप भाग्यवान आहे, मला तुझ्या हातून मरण येते. तेव्हा अबोली म्हणते, सर तुम्हाला काहीही होणार नाही, उठा ना, आपण हॉस्पिटलला जाऊयात. परंतु अंकुश बोलतो, नाही अबोली, आणि तो लगेच डोळे मिटतो. अबोली खूप रडायला लागते. तर बहुरूपी खुश होत म्हणतो की गेला तुझा अंकुश, गेला. अंकुश शिंदे मला मारायला आला होता आणि स्वतःच्याच बायकोच्या हातून गेला असं बडबडत असतो. अबोली रडतच म्हणते, हे मी काय केलं, माझ्या हातून हे कसं घडलं. तेव्हा तो बहुरूपी म्हणतो की अबोली, ही चूक तुझ्याच हातून घडलीये, मी तुला हिप्नोटाईज केलं होतं आणि माझ्याच सांगण्यावरून तो हे सगळं केलंय. अबोली रडतच म्हणते, नाही अंकुश जर नाही मरू शकत, आणि लगेच रागानेच येऊन त्या बहुरूप्याची कॉलर पकडत बोलते की हे सगळं तुझ्यामुळे झालंय, तुझ्यामुळे झालंय हे सगळं. तेव्हा तो बहुरूपी तिला दूर ढकलतो, म्हणतो की हे सगळं तूच केलंय आणि तुझी सुद्धा जाण्याची वेळ आलीये असं बोलत अबोलीवर देखील गोळी झाडतो. तेव्हा अबोली देखील अंकुश शेजारीच आता खाली पडलेली असते. दोघेही डोळे मिटून पडलेले असतात. बहुरूपी आता त्यांच्या जवळ येतो आणि खुश होत म्हणतो की सांगितलं होतं ना, ज्यांना माझ्याबद्दल कळतं मी संपवतो, आधी ती विजया, मग हा अंकुश आणि आता तू, असं खुश होत बोलत असतो. आणि तेव्हाच अबोली डोळे उघडते. तेव्हा तो बहुरूपी धक्क्यानेच त्या बंदुकीकडे पाहत म्हणतो की काय मेली नाही. आणि तेव्हाच अंकुश देखील आता डोळे उघडतो आणि टाळ्या वाजवतच उभा राहतो. अंकुश आणि अबोली दोघेही जिवंत आहेत हे पाहून त्या बहुरूप्याला मोठा धक्काच बसलेला असतो. त्याचा हावभाव मात्र खूप विचित्र असतो. तितक्यातच क्रिश आणि सगळी टीम तिथे येते. ते सर्वजण चहूबाजूनी त्या बहुरूप्याला घेरतात. अंकुश जोरानेच त्याच्या कानाखाली मारत म्हणतो की काय रे, तुला हा तुझा रंगमंच वाटला का, तुला हवं तसं घडायला. रंगमंचावर तर तेच घडतं जे लेखक लिहितो, परंतु प्रत्यक्ष आयुष्यात तेच घडतं जे वरचा लिहितो. आणि तुला रंगमंचावर नाटक करायची खूप हौस आली ना, तुझी सगळी हुक्की ना आता मी बाहेर काढतो, घेऊन चल याला, असं रागानेच बोलतो. तेव्हा क्रिश लगेच त्या बहुरूप्याला ताब्यात घेतो. तर अंकुश अबोलीचा हात हातात घेत म्हणतो की चल अबोली. तर काही वेळानंतर तो बहुरूपी आता जेलमध्ये बसलेला असतो. क्रिश येऊन रागानेच त्याच्या तोंडावर पाणी ओततो. त्याच्या चेहऱ्याचा तो रंग पुसला जातो. क्रिश जवळ येत म्हणतो की तर हा आहे तुझा खरा चेहरा, ज्यावर इतके दिवस तू मुखवटे चढवत होतास. आता काळजी करू नकोस, यापुढे यावर तू एकही मुखवटा नाही चढवू शकणार. आणि क्रिश्वराने बाहेर जातात. तो बहुरूपी मात्र रागाने एकटक पाहतच असतो. तर इकडे घरी आजीला अबोलीची खूप काळजी वाटत असते. राघू आजीला समजावत शांत करण्याचा प्रयत्न करते. तेव्हाच अंकुश अबोलीला घेऊन घरी येतो. तिला पाहताच आजी रडतच मिठी मारते आणि म्हणते की तू सुखरूप आहेस की नाही, खूप काळजी वाटत होती ग. तेव्हा अबोली म्हणते, आजी अगं काळजी करू नकोस, मी ठीक आहे. तिच्या जीवात जीव आलेला असतो. ती अंकुशचंही कौतुक करते. तेव्हा अंकुश म्हणतो, आता अजिबात टेन्शन घेऊ नकोस, त्या नराधामाला आम्ही अरेस्ट केलंय आणि लवकरच त्याला त्याच्या गुन्ह्यांची शिक्षा मिळेल. त्यानंतर आजी अंकुशला विचारते, परंतु त्या बहुरूप्याच्या तावडीतून तू अबोलीची सुटका केलीस तरी कशी, जाताने तुलाही खूप टेन्शन आलं होतं, सांग ना, असं विचारते. तेव्हा क्रिश म्हणतो की होय सर, मलाही तोच प्रश्न पडलाय, त्याने तर अबोलीचे सगळे ट्रॅकर्स काढून घेतले होते, मग तुम्ही अबोलीला कसं ट्रॅक केलं.
तेव्हा अंकुश सांगू लागतो की मी अबोलीला जे डिव्हाइसेस दिले होते त्या व्यतिरिक्त एक डिव्हाइस तिच्या चपलेत लपवला होता, ज्याची तिला स्वतःला देखील कल्पना नव्हती. तिला त्या बहुरूप्याने जो गेम खेळला त्याने मी देखील गोंधळून गेलो होतो. त्याने अबोलीला मदतीची हाक मारायला लावली, परंतु त्यावेळी अबोलीने हुशारी दाखवली. मला अंकुश सर अशी हाक न मारता अंकुश अशी हाक मारून हिंट दिली आणि म्हणूनच त्यावेळी क्रिश मी तुला आणि काकाला अडवलं होतं. त्यानंतर तो बहुरूपी अबोलीला घेऊन जात होता. मला कळत होतं, परंतु अचानक तो ट्रॅकर देखील बंद झाला. तेव्हा मला कळलं की तो तिला कुठेतरी अंडरग्राऊंड घेऊन जातोय, म्हणून मी स्वतःला जरा वेळ द्यायचं ठरवलं, स्वतःलाच डेडलाईन दिली. इथून जातानेच अबोलीला सांगितलं होतं की जेव्हा तुला वाटेल की तो बहुरूपी तुझ्यावर अन्याय करतोय, तुझ्या जीवाला धोका आहे, तेव्हा तू त्याला सिरेंडर कर. आणि अबोलीने तेच केलं. तेव्हा क्रिश विचारतो काय केलं नक्की तिने. तर दुसरीकडे आता तो बहुरूपी जेलमध्ये असतो आणि त्याला अंकुश आणि अबोलीने कशा पद्धतीने त्याचाच प्लॅन उलटवला, त्याला अटक झाली, हे सर्व काही आठवत असतं. आणि अचानकपणे तडफडतच तो खाली पडतो. एक हवालदार त्याला पाहतो. सर्वच जण तिथे जमा होतात आणि खूपच घाबरून जातात. तो बहुरूपी मात्र हातापायांची झटापट करत असतो. तेव्हा एक इन्स्पेक्टर म्हणतो की अरे याला आकडी आली वाटतं, कांद्याचा वास दे, याच्या हाताच्या मुठी सोडवण्याचा प्रयत्न कर. मी क्रिश सरांना कॉल करतो. आणि तो बाहेर येऊन क्रिशचा नंबर डायल करतो, परंतु फोन काही लागतच नाही. आज कॉन्स्टेबल येऊन सांगतो की सर काय करायचं, त्याला तर काही फरक पडत नाही. तेव्हा ते पोलीस म्हणतात की तू थांब, त्याच्याकडे लक्ष दे, मी डॉक्टरांना कॉल करतो. तर इकडे घरी अबोली सर्वांना सांगत असते की खरं तर त्या रूममध्ये गेल्यावरच मला खूप अस्वस्थ वाटत होतं आणि त्याचा आवाज सतत माझ्या कानात घुमत होता. मला असं वाटत होतं की मी स्वतःवरचा ताबा गमवत आहे. त्यानंतर मी अंकुश सरांचाच विचार करत होते आणि मी त्याला हिप्नोटाईज झाली असं दाखवलं, जेणेकरून त्याचा विश्वास बसावा की त्याने जो प्लॅन केलाय तो सक्सेस होतोय. अंकुश म्हणतो की खरं तर त्याची चाल आम्ही आधीच ओळखली होती, म्हणूनच तर त्या बंदुकीत खोट्या गोळ्या होत्या. तेव्हा माधव काका म्हणतात अरे पण जर का खरंच संकट आलं असतं तर काय केलं असतं तिने. त्यावर अबोली सांगते काका अंकुश सर असताना माझ्यावर कुठलंही संकट येणार नाही याची खात्री होती मला. राघू म्हणते वहिनी तू सुखरूप आहेस ना, आणखी काय हवं. आणि प्रेमाने अबोलीला मिठी मारते आणि तितक्यातच पल्लवी धावतच अबोलीकडे येते आणि तिला मिठी मारत म्हणते की अबोली तू सुखरूप आहेस ना, देवाचे आभारच म्हणायचे. परंतु अबोली तो माणूस काहीही करू शकतो, तो परत येऊ शकतो. जर का तो परत आला ना तर आपल्या कुणाचंच काही खरं नाही, असं पल्लवी घाबरतच बोलते. तेव्हा क्रिश म्हणतो पल्लवी काळजीचं काहीही कारण नाही, तो आता जेलमध्ये आहे, आम्ही लवकरच त्याला सेंट्रल जेलमध्ये शिफ्ट करणार आहोत. तेव्हा पल्लवी पुन्हा विचारते तो खरंच पकडला गेलाय का. क्रिश होकार देतो आणि म्हणतो की जाऊ द्यात, आज पाडव्याचा दिवस आहे, सगळे छान पाडवा साजरा करा. तेव्हा माधव काका म्हणतात तो तर करणारच, पण पुढच्या वर्षी तुझा सुद्धा नंबर आहे काय राघू. तेव्हा राघू लाजत असते. तर अबोली आणि अंकुश एकमेकांकडे पाहून हसत असतात. तर पुढील भागात सगळ्या चाळीत सणाची धामधूम सुरू असते आणि अचानकपणे पल्लवी धावतच अबोलीकडे येते आणि सांगते की मला माहिती आहे तो बहुरूपी कोण आहे ते. अबोली विचारते कोण आहे. पल्लवी तो असं म्हणत काही सांगायला जाणार, तितक्यात तो बहुरूपी आता वेगळाच वेश घेऊन मागून येतो आणि पल्लवीवर गोळी झाडतो. अबोली पल्लवीचा जीव वाचवू शकेल का आणि या बहुरूप्याचं सत्य तिला कधी कळेल, हे सगळं पाहणे खूप उत्सुकतेचे ठरणार आहे. अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.